नमस्कार, मी यामिनी मामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आज आपण ऑर्थोपेडिक्समध्ये रोबोटिक्स या विषयावर हितगुज करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर विक्रम पावडे. डॉक्टर, आपल्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. प्रेक्षक, डॉक्टर विक्रम पावडे हे MBBS, MS, BSc, MRCS, ऑर्थो एक सल्लागार आणि ऑर्थोपेडिक्स आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील ते कार्यरत आहेत. त्यांना लेव्हल 1 मध्ये ऑर्थोपेडिक्स सर्जन म्हणून समृद्ध अनुभव देखील आहे. युरोपमधील ट्रॉमा केअर सेंटर तसंच विविध क्षेत्रातील 22 वर्षांपेक्षा जास्त अनुभव त्यांच्याकडे आहे. तसंच या क्षेत्रामध्ये त्यांनी विविध संशोधन केलेलं आहे. तर आज आपण सरांकडून ऑर्थोपेडिक्समध्ये कोणकोणत्या रोबोटिक शस्त्रक्रिया, रोबोटिक्स पद्धती आलेल्या आहेत या विषयावर आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आपण विषयाला सुरुवात करूया. सर, पहिला प्रश्न माझा विषयाशी निगडीतच आहे की ऑर्थोपेडिक्समध्ये रोबोटिक म्हणजे नेमकं काय आहे, रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे नेमकं काय आहे आणि पारंपरिक पद्धती ज्या आहेत शस्त्रक्रियेच्या त्यापेक्षा ही वेगळी कशी आहे, अगदी थोडक्यात सांगा. नी जॉईंट रिप्लेसमेंट ही शस्त्रक्रिया करायचो. त्याच्यामध्ये जसं आपण एकला प्लंबर असतो, तो प्लम लाईन टाकून जसं अलाइनमेंट करतो तशाने आम्ही आराखडे घ्यायचो आणि त्याप्रमाणे आम्ही कट्स करायचो. रोबोट म्हणजे काय? आपल्याला हात नाही जिथे पोहोचू शकत तिथे एक डिव्हाइस आहे रोबोट आणि ते काम करू शकतो. ह्याच्यामध्ये आहे रोबोटिक इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपण यूज करतो त्यांनी ते सगळं प्लॅनिंग करतो, आधी कट करतो आणि आपण नुसतं ते एक्झिक्यूट करायचं. बरोबर. त्याच्यामुळे होतं काय, आपल्याला प्लॅनिंगमुळे आपल्याला आधीपासून डिटरमाइन होतं की आपले कट्स कसे येणार आहेत आणि सर्जरीचा इन्सिजन फार छोटा असतो आणि प्लेसमेंट ऑफ द इम्प्लांट असते, जे आपले कंपोनेंट असतात ते अगदी परफेक्ट होतात, म्हणजे जसं आधी आपण ऑपरेशन करून पाहिलंय. आणि त्याच्यामुळे रिकव्हरी टाइम आपली अतिशय फास्ट होते, कारण कट फार छोटा होतो. इन्सिजन जे आपलं शस्त्रक्रिया करताना जो आपण कट लावतो तो अतिशय छोटा होतो. परफेक्ट पोझिशनिंग होते आपल्या कंपोनेंटची आणि रिकव्हरी असते ती अतिशय रॅपिड असते. तर ते ॲडव्हान्टेजेस आहेत ह्याच्यामध्ये. सर, ऑर्थोपेडिक प्रक्रियेमध्ये रोबोटिक शस्त्रक्रियाचे नेमके फायदे काय असतात, काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? एक तर आहे की त्याच्यामुळे आपला टाइम अतिशय, रिकव्हरीचा टाइम अतिशय कमी असतो, कारण आपलं जास्त मोठी इन्सिजन्स लागत नाही आणि आपण लवकरच वॉकिंग वगैरे चालणं सुरू करू शकतो. पेन अतिशय कमी होतो, त्याच्यामुळे पेशंटला फार कम्फर्टेबल असते ती शस्त्रक्रिया. आणि ते आपण जे कंपोनेंट टाकतो नी जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये त्यांची पोझिशन अगदी तंतोतंत असते. तर त्याच्यामुळे फेल्युअरचे रेट्स अतिशय कमी होतात. नॉट ओनली दॅट, त्याची लॉन्जेटिव्हिटी म्हणजे किती, जसा आपला एक गुडघा 20 ते 25 वर्ष चालतो, तर त्याच्यामुळे त्याची लॉन्जेटिव्हिटी फार वाढते. बरोबर. सर, अपोलो हेल्थ केअर आहे, इनोव्हेशन्समध्ये नेहमीच आघाडीवर असतो आणि तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे, अनेक केसेस तुम्ही हाताळलेल्या आहेत. रोबोटिक तंत्रज्ञानामधून तुम्ही केलेल्या कोणत्या अशा शस्त्रक्रिया आहेत का की ज्या आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल? असा कोणता एखादा अनुभव? येस, आत्ताच एक रिसेंटली माझ्याकडनं आफ्रिकेवरनं पेशंट आला होता. त्याचं हाड 2-3 ठिकाणी तुटलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण जसं क्लासिकल आपलं जे कन्व्हेन्शन असतं की आपण रॉड टाकून अलाइनमेंट करू, ते शक्य नव्हतं. तर त्याच्यामध्ये रोबोटिक अतिशय फायदेशीर ठरला, कारण आपल्याला काही जास्त डिसेक्शन करावंच नाही लागलं आणि कम्प्युटरने आधी सगळं प्लॅन केलं होतं. आपल्याला माहिती असेल, मी 20 वर्ष स्कॉटलंडमध्ये होतो आणि आय वॉज इन्व्हॉल्व इन नॅव्हिगेशन. रोबोटिकच्या आधी नॅव्हिगेशन होतं, तर त्याचा पण मला भरपूर अनुभव आहे आणि इट इज द राईट स्टेप इन द राईट डायरेक्शन. अजूनही रिझल्ट्स फार अर्ली आहेत, म्हणजे आता फार जास्त नाही झालं वेन वी कॅन स्टे विथ सर्टनिटी, बट द इनिशियल रिझल्ट्स आहेत दे आर व्हेरी एन्करेजिंग. सो दीज आर सम ऑफ द एक्झाम्पल्स की जसं रिव्हिजन सर्जरीज आहे, त्याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे लँडमार्क्स नसतात, म्हणजे आपल्याला कळतच नाही की नी कसं करायचं आणि किती त्याची गॅप आहे, दुसऱ्या नीशी कसं कम्पेअर करायचं, त्याच्यामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया अतिशय फायदेशीर ठरते. नक्कीच. सर, अपोलो हॉस्पिटल्स अद्ययावत तंत्रज्ञानासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. अपोलो हॉस्पिटल्सने त्यांच्या ऑर्थोपेडिक विभागामध्ये रोबोटिक तंत्रज्ञान कसं समाकलित केलेलं आहे आणि आतापर्यंत तुम्ही त्याचे कोणकोणते परिणाम पाहिलेत, काय सांगाल? अपोलो ऑलवेज फोरफ्रंट असतो कुठल्याही इनोव्हेशन करता, बरं ते प्रोटॉन थेरपी असो किंवा स्टेम सेल थेरपी असो. तर रोबोट आहे आमच्याकडे आलेला आहे
अँड वी आर डुईंग एनी नंबर ऑफ केसेस. आणि त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्टीचं ऑडिट करतो. म्हणजे आमचं TKRचे प्रोटोकॉल असतात की पेशंट 3 दिवसात घरी गेला पाहिजे आणि विथ गुड रिकव्हरी. असं नाही की जायचं म्हणजे जायचं ते 3 दिवसात, त्याच्या आधी पण जातात. मध्यंतरी मी डे सर्जरी पण ट्राय केलं होतं ह्याच्याकरता, नी जॉईंट रिप्लेसमेंट करता. तर आम्ही पाहिलं की याचे रिझल्ट्स अतिशय चांगले आहेत. आणि रोबोट फक्त ऑर्थोपेडिक्समध्ये नाही आहे. बरोबर. डी विनची रोबोट आहे, तो सर्जरीमध्ये पण आहे. ऑन्कॉलॉजीचे लोक भरपूर यूज करतात ते, कारण त्यांचा प्रोस्टेट वगैरे जो एरिया आहे त्याच्यामध्ये हात पण जाऊ शकत नाही आणि जागा पण फार रिस्ट्रिक्टेड असते. बरोबर. सो द रोबोट हॅज मेड अ ह्यूज डिफरन्स. आणि इन टाइम विल टेल की कसं त्याचं डेव्हलपमेंट पुढे होऊन राहिलं आहे. पण सध्याचे जे रिझल्ट्स आहेत की मिनिमल इन्व्हेजन, फास्ट रिकव्हरी आणि त्याचे परफेक्ट प्लेसमेंट, आणि आपण आधीच प्लॅन करू शकतो. बरोबर. म्हणजे ते कम्प्युटर पूर्णपणे आपण डिसाईड करू शकतो कसे कट्स घेणार आहे आणि आपल्याला तिथे जाऊन एक्झिक्यूट करायचा असतो. काही रोबोट्समध्ये सर्जनच्या हातामध्ये असते, पण काही रोबोट्समध्ये तर सुद्धा नसते. पण आपल्याला सर्जनला कंट्रोल असतो, तो कधी पण ओव्हर रूल करून चेंज करू शकतो. बरोबर. यू वॉन्ट ड्राईव्ह अ टेस्ला कार, त्याच्यामध्ये पण काही ॲक्सिडेंट झाले असते, पण याच्यामध्ये दोन्ही कंट्रोल असतात. आणि अल्टिमेटली इन आवर रोबोट इट इज अ सर्जन, तो डिसाईड करतो कसं करायचं. सर, ज्या रुग्णांना आता ऑपरेशन करायचं आहे त्यांना प्रश्न निर्माण झाले की रोबोटिक शस्त्रक्रिया करायची की नाही, तर तुम्ही काय सांगाल, रोबोटिक सहाय्य ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेचे मुख्य फायदे काय आहेत? फर्स्ट ऑफ ऑल रोबोटिक शस्त्रक्रिया आम्ही रिकमेंड करू. कन्व्हेन्शनल पण मी आता जवळजवळ 25-30 वर्षापेक्षा जास्तच कन्व्हेन्शनल नी जॉईंट रिप्लेसमेंट केलं आहे विदाउट रोबोट. पण रोबोट आल्यामुळे आपल्याला अतिशय फायदा झाला आहे. गोष्टी अतिशय सोप्या आणि शिस्तीत आणि प्रेडिक्टेबल झालेत. म्हणजे रिझल्ट्स त्याचे चांगले येणारच आहे, कारण 1 किंवा 2 मिलीमीटरची सुद्धा मार्जिन ऑफ एरर रोबोटिक कट्समध्ये नाही आहे. पण आपण संपूर्णपैकी मशीनवरती विसंबून राहू शकत नाही. जरी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, कम्प्युटरचे अल्गोरिदम्स आहे, शेवटी सर्जन हाच डिसाईड करतो. प्रत्येक पेशंटच्या वेगळ्या नीड्स असतात. रोबोट इज अ टूल आहे, त्याच्यामुळे आपण आपल्या ऑपरेशनला चांगला आणि यशस्वीरित्या पुढे नेऊ शकतो. बरोबर. सो रोबोट इज अ गुड टूल, बट अल्टिमेटली इट इज अ सर्जन हु इज इन द डिसाइडिंग पोझिशन अँड इन द ड्रायव्हिंग सीट. बरोबर. सर, रोबोटिक शस्त्रक्रिया म्हणजे काय असते की अचूकता असते. आपला जिथे हात जात नाही, आपण त्या भागाची सर्जरी करू शकत नाही, अशा भागामध्ये रोबोट जातात आणि त्या योग्य पद्धतीने अचूकतेने ती शस्त्रक्रिया पूर्ण करतात. तर या प्रक्रियेदरम्यान रोबोटिकची अचूकता कशी वाढवते हे तुम्ही विस्ताराने सांगू शकाल का? जी, एक तर सगळ्यात पहिले सगळा आपला जो डाटा असतो 2 टाईप असतात. आयदर आपण एक्सरे आहे किंवा कम्प्युटरवरती आपण CT स्कॅन करतो. त्याच्यामध्ये आपल्या गुडघ्याचं पूर्ण 3D मॉडेल कम्प्युटरमध्ये फीड केलं जातं. आणि आपण एक ज्याला आपण म्हणू शकतो व्हर्च्युअल ऑपरेशन, ते करतो आपण. आणि सगळे कंपोनेंट, जसं आता वेगवेगळ्या शर्ट साईज असतात, जसं वरती फिमरच्या हाडामध्ये B, C, D अशा टाईपचे इम्प्लांटचे साईज असतात. कोणता साईड कसा फिट करेल, त्याच्यामुळे गॅप कशी व्हायले, लिगामेंटचं बॅलन्सिंग कसं व्हायले, हे सगळं आपण आधीच प्लॅन करू शकतो. आणि नंतर आपण ते जाऊन तिथे एक्झिक्यूट करायचं असतं. त्याच्यामुळे आपले रिझल्ट्स अतिशय उत्तम येतात. हां सर, रोबोटिक शस्त्रक्रिया बहुतेक वेळा कमीत कमी हल्ल्यांच्या तंत्राशी संबंधित असते. ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया करणाऱ्या रुग्णांसाठी हा दृष्टिकोन आपल्याला लवकरात लवकर पुनर्प्राप्तीचा असेल किंवा कमी गुंतागुंतीचा असेल, याचा कसा काय हातभार असतो? थोडंसं रोबोटमध्ये टाईम जास्त लागतो. हां. आणि त्याचं म्हणजे एकच आहे की अजून आपल्याकडे लर्निंग फेज चाललेला आहे. पण नंतर आता आम्ही पाहिलं की आता आमचा टायमिंग काही जास्त त्याच्यामध्ये लागत नाही आहे. जेवढा नॉर्मल TKR करता लागतो तेवढाच लागतो. थोडंसं 2 पिन आपले जे त्याचे ट्रॅकर असतात ते लावायकरता हे करावं लागतं. पण ते अगदी नेग्लिजिबल इश्यूज आहे. आणि मला वाटतं पुढच्या जनरेशनमध्ये आणखीन रोबोटची इन्व्हॉल्वमेंट होईल आणि आपल्या प्रेसिजन आणखीन वाढेल त्याच्यामुळे आपले रिझल्ट्स अतिशय चांगले येऊ शकतात. म्हणजे हे सध्या जे आहे दॅट इज गुड, बट दॅन स्टील इट विल देर इज अ चान्स फॉर इम्प्रूव्हमेंट. तुम्ही आता सर रोबोटिक शस्त्रक्रिया कशा पद्धतीने करता, तुम्ही त्याचा 3D आर्ट मॉडेल तयार करता किंवा ह्या संपूर्ण गोष्टींचं तुम्ही संपूर्ण एक्सप्लेनेशन सांगितलं. पण सर, रोबोटिक शस्त्रक्रिया करताना रोबोट महत्त्वपूर्ण भूमिका निभावतातच, पण यासोबत सर्जन देखील तिथे असतात का? सर्जन काही भूमिका तिथे निभावतात का? हो, कारण जसं मी आपल्याला सांगितलं आहे, कधी कधी आपल्याला रोबोटला ओव्हररूल सुद्धा करावं लागतं. म्हणजे काही लोकांना, पेशंट्सला अगदी असं वाटतं की डॉक्टर साहेब तुम्ही बसलेले असता कारण रोबोट करतो का शस्त्रक्रिया. तशातला प्रकार नाही आहे. रोबोट इज अ प्लॅनिंग टूल. जसं आपण कम्प्युटरवरती काही डिझाईन प्लॅन करतो, आपल्याला दिसू शकतं आणि यू कॅन अनलाइज इट की ते किती परफेक्ट आहे. यू कॅन ऑलवेज मेक इट बेटर.
सध्याची जी रोबोट आहेत त्याच्याबद्दल मी बोलतोय. आजच्या 20 वर्षानंतर काय होईल ते आपण आता प्रेडिक्ट करू शकत नाही विथ डेफिनेटली. तर सध्या आमच्याकडे जो अपोलोमध्ये रोबोट आहे त्याच्यामध्ये 100चा कंट्रोल सर्जनकडे असतो. पुष्कळ ठिकाणी बर वगैरे स्वतःच यूज करतात, पण अल्टिमेटली सर्जन इज द कॅप्टन ऑफ द शिप. तो डिसाईड करतो की कसा कट घ्यायचा आणि रोबोट त्याला हेल्प करतो आणि इट्स अ कम्प्लीट वे ऑफ प्लॅनिंग. बट स्टील शेवटी सर्जनलाच डिसाईड करायचं असतं की काय योग्य आहे आणि कसे कट्स घेतले पाहिजे. हा, म्हणजे एकंदरीत जे सर्जन असतात ते त्या रोबोटला मार्गदर्शन देत असतात की अशा पद्धतीने आपल्याला ही शस्त्रक्रिया करायची आहे. सर, एक महत्त्वाचा प्रश्न की रोबोटिक शस्त्रक्रिया म्हटल्यावर अनेकांना असं वाटतं की खूप महाग असेल, तर या खर्च कितपत असतो याविषयी काय सांगाल आणि अपोलो हॉस्पिटल याबाबत कशा पद्धतीने मदत करतं? खर्च फार जास्त नाही आहे, कारण एक इनिशियल इन्व्हेस्टमेंट असते रोबोटची. आणखीन त्याच्यानंतर त्याचे ड्रेप्स असतात. बट ओव्हरऑल प्रत्येक गोष्ट आपण आता कोणची गोष्ट नवीन घेतली की त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट हीच लागतेच. पण जर तुम्हाला वाटत असेल की 10-15 हजार आपण जर एक्स्ट्रा टाकले आणि जर आपल्याला रोबोटिक शस्त्रक्रिया होतीये तर आय थिंक इट्स अ गुड बार्गेन. आणि अपोलोमध्ये काय आहे, द वे वी आर कॉन्टॅक्टेड वी डोंट चार्ज एनिथिंग फॉर द रोबोट. रोबोट करता काही मी वेगळा चार्ज करत नाही. आय एम टॉकिंग अबाउट जनरल. तर त्याच्यामुळे पेशंटला रोबोट करता वेगळा काही खर्च करावे लागत नाही, तर आमचं व्हॉल्यूम भरपूर आहे. काही ठिकाणी मी जे तुम्हाला 15,000चं आता सांगितलं, 10 किंवा 15,000 ते पुष्कळ सेंटर्समध्ये चार्ज करतात एक्स्ट्रा. पण अपोलोमध्ये, नवी मुंबईमध्ये वी आर नॉट चार्जिंग एनिथिंग एक्स्ट्रा फॉर रोबोट. ओके सर, जे रुग्ण आता ऑर्थोपेडिक रोबोटिक शस्त्रक्रिया करण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी तुम्ही नेमका काय सल्ला द्याल? तुम्हाला काय असं वाटतं की रुग्णाने रोबोटिक शस्त्रक्रियाच करावी? कोणते घटक त्यांनी लक्षात ठेवले पाहिजेत? काय सांगाल यावर? रोबोट म्हणजे नुसतं नी जॉईंट रिप्लेसमेंट करताच रोबोट आहे अशातला प्रकार नाही आहे. आपण हिप जॉईंट सुद्धा रोबोटिक शस्त्रक्रियाने करू शकतो. पुष्कळ ठिकाणी आपण जे ऑस्टिओटॉमीज करतो, वेगवेगळे ऑर्थोपेडिक सर्जरी आहे, त्याच्यामध्ये पण नॅव्हिगेशन किंवा रोबोटिक आपल्याला कामामध्ये येऊ शकतो आणि ते आम्ही करतो पण. मला असं वाटतं की रोबोट इज अ गुड हेल्पिंग टूल ॲट द मोमेंट. त्याच्यामुळे आपले रिझल्ट्स खूप चांगले झाले, तर आपण नक्की त्याची मदत घेतली पाहिजे. आणि जेवढं आपण त्याला युटिलाइज करू, द इंजिनिअरिंग डिपार्टमेंट विल हेल्प इट मेक बेटर अँड बेटर. तर रोबोट इज वन थिंग विच इज गोइंग टू स्टे आणि आपण त्याचा पूर्णपैकी उपयोग घेतला पाहिजे. अल्टिमेटली सर्जन आपल्याला गाईड करतील व्हॉट इज द बेस्ट ट्रीटमेंट फॉर यू आणि आपल्याला दे विल हेल्प यू मेक ए इन्फॉर्म डिसिजन आणि आपण त्यांच्या सल्ल्यानुसार सर्जरी केली तर ती नक्कीच यशस्वी ठरेल. नक्कीच सर, आतापर्यंत तुमचा अनुभव खूप आहे, आतापर्यंत अनेक ऑपरेशन्स तुम्ही हाताळलेले आहेत. एकंदरीत तुमच्या संपूर्ण अनुभवाविषयी काय सांगाल? इट्स अ व्हेरी लॉंग एक्सपिरियन्स. 30 इयर्सपासून मी जॉईंट रिप्लेसमेंट्स करतो आहे. पण रोबोट आल्यामुळे देर इज अ ट्रेमेंडस बोन. एक तर पेशंटला पेन अतिशय कमी होतो. आजकाल मी टुर्निकेट वापरत नाही, त्याच्यामुळे सूज येत नाही. पेशंट लवकर चालायला सुरुवात करतो आणि डिस्चार्ज पण लवकर होतात. आणि जसं मी अगोदर आपल्याला सांगितलं, रोबोट इज अ न्यू स्टेज. पुष्कळशा गोष्टी आल्या, 5-8 वर्ष राहिल्या. वी स्टील नीड टू से हाऊ रोबोट इज गोइंग अप. बट आय थिंक रोबोट नक्कीच यशस्वी ठरेल आहे. अँड आय थिंक इट इज द राईट स्टेप इन द राईट डायरेक्शन. आणि त्याचे जे ॲडव्हान्टेज मी आपल्याला अगोदर सांगितलेलेच आहे, दॅट इज अ बिग. त्याच्यामुळे पेशंटला अतिशय आराम पडतो आणि इट्स अ बिग बून टू द पेशंट. पण सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोबोटिक शस्त्रक्रिया झाल्याच्या नंतर रुग्णाने कोणती काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. याविषयी तुम्ही काही सल्ले देता का अपोलोच्या माध्यमातून? एक जनरल जे आपण केअर घेतो कुठल्याही जॉईंट रिप्लेसमेंटबद्दल, ती घेणं अतिशय फायदेशीर असतं. फिजिओथेरपी ओव्हरडू नाही करायचं आणि रिस्ट्रेंट ठेवायचं, हेल्दी डाएट, एक्झरसाइज आणि काळजी घ्यायची. जसं आता जे नी हाय फ्लेक्स आलं आहे, आता जे नवीन नी आम्ही करतो, हाय फ्लेक्स म्हणजे गुडघा पूर्ण आपण त्याच्यामध्ये वाकवू शकतो. पण तरी तुम्ही कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स जसे फुटबॉल किंवा खेळू नका. तुम्हाला वॉकिंग, जॉगिंग, स्विमिंग आणि सायकलिंग अलाउड आहे, ते तुम्ही नक्की करा. सो दॅट इज अ गुड थिंग. जेव्हा तुम्ही नी जॉईंट रिप्लेसमेंट करतो तेव्हा आपल्याला चालायला सुद्धा डिफिकल्टीज होतात. तर ह्या गोष्टी करा, एक्झरसाइज करा आणि त्याच्यामुळे आपल्या गुडघ्याची लॉन्जेटिव्हिटी वाढेल. एखाद्या रुग्णाला जर नी जॉईंट रिप्लेसमेंट करायचं असेल तर कोणत्या वेळेमध्ये आणि कधी करणं योग्य आहे? अतिशय उत्तम प्रश्न विचारला मॅडम आपण. कारण 40 नंतर एक्सरेमध्ये प्रत्येक गुडघ्यामध्ये वेअर अँड टिअरचे चेंजेस येतात आणि MRIमध्ये तर 30पासूनच कधी कार्टलेज इंजुरी किंवा कार्टलेज लॉस रेडिओलॉजिस्ट आम्हाला सांगतात.
सुरुवातीला आपण पहिल्याच वेळा जेव्हा पेन सुरू होतं त्याच्याकरता शस्त्रक्रिया करणं योग्य नाही. तुम्ही वेट रिडक्शन करा, डायटिशियन्सला भेटा, फिजिओथेरपी करा आणि जर वेट रिडक्शन केलं, एक्झरसाइज केलं आणि अनाल्जेसिक्स घेतले तर पुष्कळदा नी जॉईंट रिप्लेसमेंट आपण डिले करू शकतो. बरं. मग दुसरे अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट पण असतात, जसं स्टिरॉइड इंजेक्शन, प्लॅटलेट रिच प्लाझ्मा, लुब्रिकेटिंग ऑइल. हे डेफिनेट ट्रीटमेंट नाही आहे, टेम्पररी रेस्पाईट आहे, म्हणजे आपल्याला काही वर्ष त्याच्यामुळे डिले करता येतो. आता मूळ प्रश्न कधी केला पाहिजे? जेव्हा तुम्ही 15-20 मिनटं चालू नाही शकत, रात्रीची झोप चाळवते, तुम्ही ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ म्हणजे आपल्या रोजच्या दैनंदिन कार्य पण करू शकत नाही, म्हणजे बसलं तरी पेन आहे, रेस्ट पण ज्याला आपण म्हणतो, 10 मिनटं चालल्यावर पेन, शिड्या चढता येत नाही आहे, तेव्हा आपण ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. काय केल्याने नी प्रोलॉंग करू शकतो? वेट कमी केलं पाहिजे. काही मेटाबॉलिक डिसिजेस आहेत, जसं गाऊट आहे, त्याच्यामुळे आपले गुडघे डिस्ट्रॉय होतात, तर त्याच्याकरता गाऊटचे मेडिसिन्स घेतले पाहिजे. डायबिटीज कंट्रोल केलं पाहिजे. काही लोकांचे जुने फ्रॅक्चर झाले असतील तर त्यांना गुडघ्यामध्ये जर अगोदरचं फ्रॅक्चर असेल तर आर्थरायटिस लॉकर होतं. लुब्रिकेटिंग जॅक ते पण आहे. कधी गुडघा कापून सरळ केला, कोणाचे गुडघे वाकडे असेल यंग एजमध्ये ऑफकोर्स, तर त्यांनी सुद्धा आपण नी जॉईंट रिप्लेसमेंट थोडं डिले करू शकतो. ओके. सर, नी जॉईंट रिप्लेसमेंट कधी करायचं? असे इंडिकेट्स वगैरे काही मिळतात का रुग्णाला? हो, जसं आता तुम्ही ऑक्सफोर्ड नी स्कोअर पाहिला तर त्याच्यामध्ये असं पॉईंट स्कोरिंग असतं. ते झालं की आपण क्वालिफाय करतो नी जॉईंट रिप्लेसमेंट करता. तेच मी आता आपल्याला सांगत होतो, जसं ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लाईफ. कारण जसं चालायला त्रास आहे, सेल्फ शॉपिंग म्हणजे तुम्ही गाडी घेऊन जा, सगळं सामान ट्रॉलीजमध्ये घेऊन पुन्हा पार्किंगमध्ये या, पुन्हा अनलोड करा. आपल्या इंडियामध्ये ते लोकांना जास्त पटत नाही, कारण त्यांना वाटतं गाडी म्हणजे ड्रायव्हर घेऊन जाणार आणि कोणीतरी होम हेल्प. हे सगळे युरोपियन स्टँडर्ड्स आहेत. पण जेव्हा आपल्याला रात्रीची झोप चाळवते, अगदी बसल्यावर सुद्धा पेन होतं, आणि आपण ट्राय करा अगोदर कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, स्टिरॉइड्स इंजेक्शन वगैरे, आणि ते नाही झालं की मग आपण जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल विचार केला पाहिजे. आणखीन काही आपण डिले करू शकतो का ऑपरेशन करण्यासाठी? हां, जसं तुम्ही म्हणताय नी प्रिझर्विंग सर्जरीज, पुष्कळदा गुडघ्यांमध्ये बाक येतो, तर आपण जसं ऑस्टिओटॉमीज करतो, जसं गुडघे आतमध्ये वळले आहेत आपले, तर आपण कट करून त्यांना सरळ करतो, प्लेट लावतो. त्याच्यामुळे 10-1 वर्ष पेशंटला खूप बेनिफिट राहतो. आणि कोणी 50शीचा गृहस्थ आहे किंवा 40शीची लेडी आहे, तिला जर 10-15 वर्ष आणखी नी जॉईंट रिप्लेसमेंट डिले झाला तर ते अतिशय त्यांच्याकरता फायदेशीर ठरतं. कधी लिगामेंट इंजुरी आहे, आतमध्ये गाद्या फाटल्या आहेत, तर ते दुर्बिणीने आपण त्याला रिपेअर केला पाहिजे. त्याने मग आणखीन हे जे आर्थरायटिस आहे किंवा जे सांधे झीज आहे ती आपल्याला डिले करता येते. साधारण कोणत्या वयोगटातील लोकांमध्ये जास्त या केसेस पाहायला मिळतात? हे पहा, आपला जी बॉडी होती ती फक्त 30 वर्षाकरता होती. आपले प्री हिस्टॉरिक फॉसिल्स 30 वर्षाच्या पुढे फार कमी मिळतात. म्हणूनच आपल्याला 30 वर्ष झाले की थोडेसे डिजेनरेटिव्ह चेंजेस MRI मध्ये दिसतात, एक्सरेमध्ये 40मध्ये दिसतात. मग त्याच्यानंतर काही लोकांना, जसं मी सांगितलं, बो लेग्स असतात, त्यांना लवकर होऊ शकतं. पण त्यांच्याकरता यंग एज करता आपण नी प्रिझर्विंग सर्जरीज करतो, जसं गुडघा कापून सरळ करणं किंवा लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन करणं. 65 नंतर आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट, जर सगळ्या गुडघ्याच्या तिन्ही कंपार्टमेंट्समध्ये सांधेजीत झाले असेल तर आपल्याला नी जॉईंट रिप्लेसमेंट करणं योग्य ठरतं. जर एकाच कंपार्टमेंट म्हणजे फक्त आतल्या साईडला सांधेजीत झाली असेल तर आपण अर्धा गुडघा पण चेंज करू शकतो. पुष्कळदा यंग लेडीजमध्ये, जसं यंग म्हणजे 35-40 वर्षाच्या किंवा 25 वर्षाच्या लेडीजमध्ये गुडघ्याच्या वाटीच्या मागेच भयंकर सांधेजीत झालेली असते, तर तेव्हा आपण तो फक्त जॉईंट चेंज करू शकतो. यंग फुटबॉल खेळणारा मुलगा आहे, फक्त 1 सेंटीमीटरचा कार्टिलेज लॉस आहे, तर आपण दुर्बिणीने त्याच्यावरती कार्टिलेज इम्प्लांटेशन, मॅसी किंवा AC ग्राफ्ट करू शकतो, आणि त्याच्यामुळे त्याचा आर्थरायटिस आणि नंतरचं नी जॉईंट रिप्लेसमेंट हे थांबवू शकतो आपण. नक्कीच सर. सर, आज झी24 तासच्या प्रेक्षकांसाठी ऑर्थोपेडिक्समध्ये रोबोटिक्स शस्त्रक्रियेचे काय फायदे आहेत आणि अपोलोच्या माध्यमातून कशा पद्धतीने सुविधा मिळतात, या संपूर्ण विषयावर योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार. नमस्कार. थँक्यू सो मच.